गणित दिलं बघ 1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 4 अंकी संख्या जास्तीत जास्त किती तयार होतील. आता जर ह्याच्यामध्ये 0 ही संख्या नसेल आणि प्रत्येक संख्या वेगवेगळ्या असतील आणि तुम्हाला 4 अंक दिलेत आणि 4च अंक काढायचे तर सुरुवात 4 पासून करायची, त्याच्यापेक्षा एक कमी घ्यायचा, अजून त्याच्यापेक्षा एक कमी घ्यायचा, अजून त्याच्यापेक्षा एक कमी घेतला तर या सगळ्यांचा गुणाकार करायचा म्हणजे 4 2 त्रिक 12 12 दुनी 24 आणि जर असा प्रकार असेल ज्याच्यामध्ये 0 नसेल तर ते उत्तर आहे 24. जर समजा एखादी संख्या 3 च्या ऐवजी समजा 0 आहे, एक संख्या 0 घेतली, ह्याच्यामध्ये जर 0 आहे एखादी संख्या आणि ते 4 अंक आहेत, मग इथे 4च्या जागी 0 घेता येत नाही म्हणून 3 अंक उरतील. 3 अजून 3 हे जे आहे तो पॅटर्न रिपीट करायचा. इथे पण 3 वापरायचा, इकडे 2 वापरायचा, इकडे 1 वापरायचा कारण की 4 अंकी आहेत. मग टोटल संख्या किती होतील 9 आणि 2 18. जर 0 असेल तर ते 18 येतील. समजा ह्याच्या जागी मी 5 संख्या घेतल्या. 5 संख्या जर मी इथे वापरल्या तर ती एखादी संख्या आहे समजा 8 किंवा 7 काहीतरी संख्या वापरली मी. जर ह्या 5 अंकी संख्या आहेत तर त्या कंडिशनमध्ये कसं होईल, जर 0 नसेल त्याच्यामध्ये तर 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 5 अंकी संख्या जर तयार करायची असली असती तर. मग आता हे किती झाले 20 20 त्रिक 60 आणि 120 संख्या असल्या असत्या. जर ही 5 अंकी संख्या आहे ज्याच्यामध्ये 0 आहे असं समजू 8च्या जागी 0 आहे. मग अशा कंडिशनमध्ये ह्या 5च्या जागी फक्त 4 लिहिला असता. हा 4 जशाला तसा, हा 3 हा 2 आणि हा 1. 16 16 त्रिक 48 आणि 2 96. एकूण संख्या झाली असते 96.